नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टुडे वी विल लर्न आवर लेसन नंबर 9 डायरेक्ट प्रपोर्शन अँड इन्व्हर्स प्रपोर्शन. आज आपण फक्त हे कन्सेप्ट फक्त समजावून घेणार आहोत की म्हणजे नेमकं काय. सो इथे मी डिफरन्शिएट केले बघा, फरक दिला आहे दोघांमधला, तो आपण समजून घेऊया आणि त्याचं एक्झाम्पल घेतलं की आपल्याला लक्षात येईल. बघा, डायरेक्ट प्रपोर्शन. In direct proportion, if first quantity increases, then another quantity also increases. And in another way, in direct proportion, if first quantity decreases, then second quantity decreases too. आता याचं एक एक्झाम्पल बघूया. हे बघा, हे चौथं एक्झाम्पल दिले बघा 4 नंबर पॉईंटला. कॉस्ट ऑफ शुगर अँड वेट ऑफ शुगर आर इन डायरेक्ट प्रपोर्शन. आता बघा ना, विचार करूया आपण. समजा 40 रुपये किलो आहे साखरेची किंमत. 40 रुपये किलो आहे समजा, साखरेचा रेट आहे. आणि 40 रुपयामध्ये किती किलो साखर येईल? 1 किलो. सो 1 किलो हे त्याचं वेट झालं, बरोबर. म्हणजे दोन क्वांटिटीज कोणत्या आल्या बघा, कॉस्ट ऑफ शुगर आणि वेट ऑफ शुगर, ह्या दोन क्वांटिटीज आल्या, राईट. 40 रुपयामध्ये 1 किलो साखर. बघा, एक्झाम्पल आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया. 40 रुपयामध्ये 1 किलो साखर. मग समजा आपल्याकडे समजा 160 रुपये असतील, तर 160 रुपयामध्ये किती किलो साखर येईल? 4 किलो साखर येईल, बरोबर. म्हणजे काय झालं बघा, कॉस्ट वाढली म्हटल्यावरती वेटसुद्धा काय झालं? वाढलं. आता समजा आपल्याकडे कमी झाले, 80 रुपये असतील. 80 रुपये असतील तर वेट किती होईल बघा? 80 रुपयात किती किलो साखर येईल? फक्त 2 किलो येईल, बरोबर. म्हणजे कमी झालं. याचा अर्थ तोच होईल बघा. इफ फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीजेस, सेकंड क्वांटिटी ऑल्सो इन्क्रीजेस. इफ फर्स्ट क्वांटिटी डिक्रीजेस, देन सेकंड क्वांटिटी ऑल्सो डिक्रीजेस. लक्षात येते? एक वाढली की दुसरी पण वाढते आणि दुसरी कमी झाली की पहिलीसुद्धा काय होते? कमी होते. समजा मला 8 किलो साखर घ्यायची असेल. बघा, 8 किलो जर साखर घ्यायची असेल तर ऑब्व्हियसली मला काय करावं लागेल बघा, 8 चोक 32, 320 रुपये लागतील बघा. म्हणजे जरी मी सेकंड क्वांटिटी वाढेल तरी मला फर्स्ट क्वांटिटी काय करायला लागेल? वाढवावी लागणार आहे. लक्षात येते? सो याचा मिनिंग हा झाला, दोन्ही एकदम वाढतात आणि दोन्ही एकदम कमी होतात. ठीक आहे. आता हा तिसरा पॉईंट बघा, काय म्हटलं आहे? इन डायरेक्ट प्रपोर्शन रेशो ऑफ टू क्वांटिटीज रिमेन्स कॉन्स्टंट. मुद्दा म्हणून इथे मी रेशो घेतला आहे बघा. मग हा जो रेशो आहे ना, तो कॉन्स्टंट येतो. बघा, आपण कॉन्स्टंट येतो काय बघा, 40/1 आला आहे. इथे पण तसाच येतो का बघूया. बघा, 4 1 4, 4 चौक 16, 4 0 0. बघा, 40/1 आला. इथे सुद्धा 2 1 जा 2 चौक 8 0. बघा, 40/1 आला. इथे सुद्धा 8 1 8, 8 चौक 32, 40/1 आला आहे ना. सो इन डायरेक्ट प्रपोर्शन काय असतं बघा, रेशो ऑफ टू क्वांटिटीज रिमेन्स कॉन्स्टंट. रेशो हा नेहमी काय येतो? कॉन्स्टंट येतो. लक्षात येते? सो याला म्हणायचं काय? डायरेक्ट प्रपोर्शन. अशा टाईपची जी एक्झाम्पल्स असतील त्याला म्हणायचं डायरेक्ट प्रपोर्शन. आपण पुस्तकात दिलेली 1-2 एक्झाम्पल्स आहेत, तीसुद्धा समजून घेऊया. बघा, पेज नंबर 63 वरती दिलं आहे बघा. हे एक्झाम्पल दिलं आहे. सर्कल दिले आणि सर्कलमधले डायमीटर्स ड्रॉ केलेत बघा. आणि इथे लिहिले बघा, इन फिगर ए 1 डायमीटर मेक्स 2 पार्ट्स. बघा, 1 डायमीटर काढला, 2 पार्ट्स झाले. 2 डायमीटर्स काढले, 4 पार्ट्स झाले. 3 डायमीटर्स काढले, 6 पार्ट झाले. 4 डायमीटर्स काढले, 8 पार्ट झाले सर्कलचे, बरोबर ना. मग जर आपण रेशो घेतला, नंबर ऑफ डायमीटर्स टू द नंबर ऑफ डिव्हिजन्स, नंबर ऑफ पार्ट्स, तर बघा, 1 असेल तेव्हा 2, 2 असेल तेव्हा 4, 3 असेल तेव्हा 6. मग आता हे रेशोज बघा कॉन्स्टंट आहेत की नाही? आहेत ना. बघा, 4 1 4, 2 2 4 आहे कॉन्स्टंट. 6 2 12, 4 3 12 कॉन्स्टंट आहे. सिम्पलेस्ट फॉर्म काढला तरी पण मिळेल तुम्हाला. सो हे झालं कसलं एक्झाम्पल? डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल. हे दुसरं एक एक्झाम्पल दिलं आहे बघा. काय म्हटलं आहे? नंबर ऑफ नोटबुक्स दॅट द स्टुडंट्स ऑफ गव्हर्नमेंट स्कूल रिसिव्ड इज शोन इन द बुक टेबल बिलो. बघा, नंबर ऑफ चिल्ड्रन आणि नंबर ऑफ नोटबुक्स. 15 चिल्ड्रन्स असतील तर 90 नोटबुक्स आहेत. 12 चिल्ड्रनना 72 द्यावी लागली नोटबुक्स. मग बघा, हा जर रेशो घेतला आपण तर आपल्या लक्षात येतं की प्रत्येक चिल्ड्रनला किती नोटबुक्स दिली? 6 नोटबुक्स दिली, 6 नोटबुक्स दिली. बघा, 15 1 15, 15 संग 90, 12 संग 72, 10 संग 60. म्हणजे रेशो काय होतो बघा? कॉन्स्टंट येतो. मग अशा प्रकारचं जे एक्झाम्पल असेल, जेव्हा रेशो कॉन्स्टंट येईल, फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीज असेल तेव्हा सेकंड क्वांटिटी ऑल्सो इन्क्रीज असणार आहे. फर्स्ट क्वांटिटी डिक्रीजेस तेव्हा सेकंड क्वांटिटी डिक्रीजेस असणार आहे. अशा प्रकारचं रिलेशन जेव्हा मिळेल तेव्हा त्याला काय म्हणायचं आपण? डायरेक्ट प्रपोर्शन असं म्हणायचं. ठीक आहे. आता आपण सेकंड प्रपोर्शन बघूया. सेकंड प्रपोर्शन इज ऑफ
इन्व्हर्स प्रपोर्शन. बघा इन्व्हर्स प्रपोर्शन, तर इन्व्हर्स प्रपोर्शन म्हणजे नेमकं काय बघा, ह्याच्या उलट्या आहे बघा. इथे काय होतं, दोनही एकदम इन्क्रीज होतात आणि दोनही एकदम डिक्रीज होतात. इथे मात्र उलटं होतं बघा. इन इन्व्हर्स प्रपोर्शन इफ फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीजेस देन अनदर क्वांटिटी डिक्रीजेस. पहिली क्वांटिटी वाढली तर दुसरी क्वांटिटी काय होते, कमी होते. आणि जर फर्स्ट क्वांटिटी डिक्रीजेस देन अनदर क्वांटिटी इन्क्रीजेस. पहिली वाढली, पहिली कमी झाली तर दुसरी काय होते, वाढते. उलटं होतं बघा. मग आता ह्याचं एक एक्झाम्पल बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा, नंबर ऑफ वर्कर्स रिक्वायर्ड टू डू एनी वर्क अँड नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट द वर्क आर इन इन्व्हर्स प्रपोर्शन. समजा आपल्याला इथे आता एक वर्क म्हटलं, आपण समजा कसलं काम घेऊया, समजा आपण एक रस्ता तयार करायचं काम असेल समजा, कोणतंही एक काम. मग त्याच्यासाठी लागणारे वर्कर्स, मग जर वर्कर्सची संख्या जास्त असेल तर काय होईल, कमी दिवसांमध्ये काम होईल, होय की नाही. नंबर ऑफ डेज, काम जरा पटापट होईल ना, स्पीडमध्ये येईल काम, लवकर काम होईल. म्हणजे जर संख्या वाढत गेली वर्कर्सची तर लागणारे दिवस काय होतील, कमी होतील. बघा, संख्या वाढली वर्कर्सची, लागणारे दिवस कमी झाले. उलट आहे की नाही. जर समजा संख्या आपण कमी केली, वर्कर्स कमी केले, तर साहजिकच काय होतील, दिवस जे लागतील ते काय होतील, वाढतील ते काम पूर्ण व्हायला, बरोबर ना. सो या टाईपचं एक्झाम्पल जे आहे, नंबर ऑफ वर्कर्स रिक्वायर्ड टू डू एनी वर्क अँड नंबर ऑफ डेज. बघा, ह्या दोन क्वांटिटीज आहेत इथे, नंबर ऑफ वर्कर्स आणि नंबर ऑफ डेज. हे काय असतं, इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये असतं. लक्षात येतं, एक क्वांटिटी वाढली की दुसरी क्वांटिटी काय होते, कमी होते. त्याला म्हणायचं काय, इन्व्हर्स प्रपोर्शन. आता इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये बघा, जसं डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये रेशो रिमेन्स कॉन्स्टंट आहे बघा, तसं इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये काय असतं, प्रॉडक्ट रिमेन्स कॉन्स्टंट. इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये प्रॉडक्ट कॉन्स्टंट असतो. इथे रेशो कॉन्स्टंट असतो आणि इथे काय असतो, प्रॉडक्ट गुणाकार कॉन्स्टंट असतो. आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे आपल्या हे लक्षात येईल. बघूया आपण पुस्तकातलं एक्झाम्पल बघूया. बघा, पुस्तकामध्ये इन्व्हर्स प्रपोर्शनसाठी एक्झाम्पल दिलं आहे. हे बघा, हे एक्झाम्पल दिलं आहे बघा. कसलं दिलं आहे बघा, ते व्हॉलंटियर्सचं दिलं आहे बघा. बघा, सम व्हॉलंटियर्स हॅव गॅदर टू डिग 90 पिट्स. खड्डे खणायचेत, 90 खड्डे खणायचेत बघा, फॉर अ ट्री प्लांटेशन प्रोग्राम. 1 व्हॉलंटियर डिग्स 1 पीट इन 1 डे. एका दिवसात एक व्हॉलंटियर एकच खड्डा खणतो. मग आता जर 15 व्हॉलंटियर्स असतील, 15 जणं असतील, तर त्यांना किती दिवस लागतील बघा, 90. एक जण एकच खड्डा खणतो एका दिवशी. मग 15 जर असतील तर 90 खड्डे खणायचे आहेत, 15 + 90, 6 दिवस लागतील, बरोबर. आणि समजा जर व्हॉलंटियर्स आपण कमी केले, 15च्या ऐवजी 10 व्हॉलंटियर्स केले, मग प्रत्येकजण एकच खड्डा खणणार आहे एका दिवशी. मग 10 × 9 = 90, म्हणजे दिवस किती लागतील, 9 दिवस लागतील बघा. 15 होते वर्कर्स व्हॉलंटियर्स, तेव्हा 6 दिवस लागले, 6 दिवस. आणि जेव्हा 10 झाले तेव्हा काय झाले, दिवस वाढले, बरोबर ना. 15 असताना 6 दिवस लागले, 10 असताना 9 दिवस लागले, 10 व्हॉलंटियर्स असताना. म्हणजे व्हॉलंटियर्सची संख्या कमी केली तर काय झाले बघा, दिवस वाढले. लक्षात, म्हणजे इथे काय झालं, इन्व्हर्स प्रपोर्शन. एक क्वांटिटी वाढवली तेव्हा दुसरी काय झाली, कमी झाली. आणि दुसरी वाढवली तेव्हा पहिली वाढवली क्वांटिटी तेव्हा दुसरी काय झाली, कमी झाली. आणि पहिली जेव्हा कमी केली तेव्हा दुसरी काय झाली, वाढली. पण त्यांचा रेशो प्रॉडक्ट बघा, 15 = 90 आणि इथे 10 × 9 = 90. प्रॉडक्ट सारखा येतो की नाही, प्रॉडक्ट सारखा येतो आहे. लक्षात. समजा आपण संख्या किती केली, समजा 9 केली, व्हॉलंटियरची संख्या 9 केली, आणखीन कमी केली आपण व्हॉलंटियरची संख्या. मग जर 9 संख्या केली तर काय होईल बघा, किती दिवस लागतील, 9 × 10 = 90, 10 दिवस लागतील, बरोबर. म्हणजे दिवस काय झाले, आणखीन वाढले. समजा आपण व्हॉलंटियरची संख्या वाढवली, एकदम 45 केली संख्या बघा, 45 व्हॉलंटियर झाले तर काय होईल, 2 दिवसात काम पूर्ण होईल, 45 × 2 = 90, बरोबर. म्हणजेच इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये काय होतं, रेशो प्रॉडक्ट हा कॉन्स्टंट राहतो आणि एक क्वांटिटी वाढवली की दुसरी काय होते, वाढते. आणि दुसरी कमी होते. आणि एक क्वांटिटी, पहिली क्वांटिटी जर आपण कमी केली तर दुसरी क्वांटिटी वाढते. आणि पहिली क्वांटिटी जर वाढवली तर दुसरी क्वांटिटी काय होते, कमी होते. लक्षात येते. याला काय म्हणायचं, इन्व्हर्स प्रपोर्शन असं म्हणायचं. ठीक आहे. ही एक्झाम्पल्स फक्त आपल्याला आज समजावून घ्यायचे आहेत आणि जी प्रत्यक्ष प्रॅक्टिस सेट आहेत ते मात्र आपण नंतर सोडूया. ठीक आहे. धन्यवाद.